तुमच्या मदतीची काही गरज नाहीये. धन्यवाद. जिजाबाई, तुझे खूप खूप आभार. माझा जीव वाचवल्याबद्दल. माझ्या पोराला मारून टाकण्याचं स्वप्न बघणाऱ्या लोकांच्या जवळ माझ्या उपचारासाठी पैशाची भीक मागायला गेलीस. या धाडसाला दाखविल्याबद्दल धन्यवाद. कदाचित एका बापाचं बोलणं जरा वेगळं वाटेल, पर बोलणार नक्कीच. भीमचा बाप आहे आणि भीमच्या बापासाठी असल्या लोकांच्या पैशानं बरं होण्यापरीस मिलेलं चांगलं. जिजाबाई, हे पैसे उचल आणि ह्यासनी परत कर आणि ह्यासनी बोल की इथं परत येऊ नका. अनवय जिजाबाई, माझ्यासाठी एका दिवसाचं व्याज तू स्वतःवर चढवून घेतलंस. त्या व्याजाचं भार उचलल्याबद्दल धन्यवाद. बाबा, या. आणि बाबा, हे सर्व नका बोलू. तुम्ही काळजी करू नका. मी कुठून ना कुठून तरी पैशाची व्यवस्था करीन आणि तुमचं औषध घेऊन येईन. कुठून काय होणार आहे? कुठनं तरी मी आधी व्यवस्था केली होती, ते पैका फेकलं गेलं. जशी काही माझी कदरच नाहीये. जसं का मला कुठल्या गोष्टीचं वाईट पण वाटत नाही. जसं का मी दगडाची बनली हाय. जिजाबाईचे संघ आम्ही हाव. प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याच्या भल्यासाठी काही ना काही तडजोड करतच असते. जिजाबाईने पैसे घेतल्यावर व्याज द्यायचा करार केला. बस हितेश काका, आता एक शब्द बोलायचा नाही तुम्ही. आणि ह्यांच्या बाजूने तर अजिबात नाही. यांनी आतापर्यंत जे काही केलंय मी सर्व विसरू शकतो, पण ही गोष्ट मी आयुष्यभर नाही विसरू शकत की तुम्ही आमच्याकडून आमच्या बाबांच्या आजाराबद्दल लपवलं. या भलाईचा जमानाच नाही राहिलाय. तुम्ही दोघे पैसे उचला. मी तर हे पैसे उचलून जात आहे, परंतु एक दिवसाचा व्याज जिजाबाई उधार राहिला. अच्छा जिजाबाई, हे सांग, रामजीचं एक दिवसाचं औषध कितीचं आहे? 12 आणा. हे 12 आणि इथे सोडून चाललोय. जेव्हा रामजी आणि बाकीच्यांना वाटेल की या पैशाने रामजीचं औषध घेऊन त्याची स्थिती बदलली जाऊ शकते, तर हे पैसे उचलून औषधं घेऊन या. नाहीतर जनार्दन, पैसे घेऊन आमच्या घरी घेऊन ये. वय मालक.
मी या पैक्यांचं औषध घेऊन येते. डॉक्टर साहेबांनी सांगितलंय वेळेवर तुम्हाला औषध नाही दिलं तर काय बी होऊ शकतं. काय बी म्हणजे? सरळ सरळ बोल ना, का मी मरून जाईन? बाबा, मरून गेलो तर मरून गेलो, एक दिवस समजायचं जायचंय, काय फरक पडतोय? जे बोलायचे ते बोला, पण आता मला या पैक्यांचं औषध आणू द्या. नाही. अब तर काय केलं असतं मी? 3 पोर आहे तुमची, एक तर बाहेर आहे आणि 2 ही अशी रिकाम टेकडी आहे, आणि ही काय करणार तुमचा उपचार? जिजाबाई, माझा उपचार होऊ दे नाहीतर नाही होऊ दे, पर म्या त्या मेघनाथच्या पैशानं उपचार नाही करून घेणार, कवाच नाही करून घेणार. ताई, तुम्ही समजवा ना यांना. आनंद आणि भीमकडे एवढं पैक नाहीयेत की यांचं औषध आणतील. एक काम करूया, आपण समजे मिळून थोडं थोडं पैक जमा करूया. होय, समध्या जणांनी मिळून प्रयत्न केला तर औषधाचं पैक जमा होईल. फक्त एक आत्ताचं औषध नाहीये, दुपारची बी आहे, संध्याकाळची बी आहे, प्रत्येक दिवसाचं औषध आहे, आणि समधी औषध महाग आहे. आपण समधी मिळून बी यांच्या औषधीचा खर्च नाही उचलू शकत. बाला मेला नाही अजून. दादा, हे आत्ताचं औषध. रमा, जाऊन पाणी घेऊन ये. तुम्ही जिथनं औषधं घेतली होती त्याच दवाखान्यात माझ्या ओळखीचा एक कामगार आहे. त्यानेच मला बाबांच्या औषधं आणि त्यांच्या आजाराबद्दल सांगितलं. घ्या बाबा. बाबा, औषध घेतल्यानंतर आराम करण्याची गरज आहे तुम्हाला. तुम्ही इथेच झोपणार आहात की आत जायचंय तुम्हाला? आत जायचंय? मालू, ये ना, बाबांना उचलून आत नेऊया. जिजाबाई, इतका बी कट नको करूस. का एक दिवस असा असेल का आज जे तुझ्या जवळ आहे ते बी नाही राहणार. जिजाबाई, आई तर काही उघड्यापणानं नाही बोलल्या, पण म्या उघडपणानं बोलते. आईसने हे बोलायचं आहे की एवढं पण रामजी भाव आणि त्यांच्या पोरांच्या विरोधात कट नका करूस की नवराच नाही राहणार. थोडा वेळ बाहेरच बसतोय, पण बाबा, आतमध्ये गुदमरल्यासारखं वाटेल. ठीक आहे, या. आता बरं वाटतंय? झालं? निघा तुम्ही दोघं.
जावा निघा समधी लोक. अन वय बाकीच्या लोकांना सांगा यांना बघण्याची गरज नाहीये. मी आहे इथं बघायला यांना. अन पुढच्या वेळेपासून औषधी मेघनाथजींच्या पैक्यानं नाही येणार. बघत काय बसलेत, जाईत ना. माहित पडलं ना तुमच्या बाबांना काय झालंय ते. आणि आता तर तणावाची गरज बी नाहीये. तुम्हाला केव्हापासून सांगतोय समजत नाहीये का? तुम्ही जे करत आहात त्याला प्रेम नाही म्हणत. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, स्नेह करतो, त्या व्यक्तीचे दुःख, त्रास कमी व्हावेत, संपून जावे ह्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे नाही की स्वतः सर्व करण्याच्या नादात समोरच्याला अडचणीत टाकायचं. ह्याला प्रेम नाही म्हणत, स्वार्थ म्हणतात. आणि तुम्ही स्वार्थी होत आहात. मी मान्य करतो बाबा तुमचे हक्क दाखवणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं तुम्हाला योग्य वाटतंय. पण बाबा फक्त तुमचे पती नाहीये, आमचे बाबा पण आहेत ते. त्यामुळे ह्यापुढे हे अजिबात बोलू नका की मी सर्व काही बघेन, मी सर्व काही करेन, मी बाबांची काळजी घेईन. नाही, तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सांभाळायचंय, सांभाळा. पण आम्हाला जर आमच्या बाबांची देखभाल करण्यापासून, त्यांना सांभाळण्यापासून जर थांबवलं तर चांगलं नाही होणार. तुम्ही दोघे भांडू नका. नाही बाबा, आम्ही भांडत नाही आहोत. मला भांडायचंही नाहीये यांच्याशी. तुम्ही फक्त ती चिठ्ठी द्या जी डॉक्टर साहेबांनी तुम्हाला दिली. द्या. नाही देणार. काय करशील तू? अशी कशी नाही देणार? भीम आताच कुठेतरी ठेवली असेल. जा, जाऊन शोधून ये. जा. थांब. तुम्ही काळजी करू नका. घे आणि जे करायचंय ते कर. मालिक, हे घ्या तुमचा पैसा जे तुम्ही चाळीत ठेवून आला होतात. त्या घमंडी भीम आणि रामजीनं हात बी नाही लावले या पैक्याला. खाली ठेव या पैशांना. एकदा भीक म्हणून दिलेले पैसे आम्ही परत घेत नसतो. तो म्हातारा रामजी वय झालं मरायचं, पण घमंड नाही गेलाय. काही हरकत नाही बा. रामजीला आपण तर आजारी यासाठीच पाडले होते ना, जेणेकरून पूर्ण घर त्याच्या आजारपणात उद्ध्वस्त व्हावे. त्या जिजाबाईचे नाटक तर उगाचच मध्ये आले. त्यामुळे मस्तरा आनंद साजरे करा आणि व्यवस्थित लक्ष द्या की भीमरावच्या घरात आणि त्या चाळीमध्ये कोणता नवीन तमाशा होणार आहे. भीम, तुला राग येत आहे ना काकीवर? समजू शकतो. त्यांनी चांगलं नाही केलं जे काकांच्या आजाराला लपून ठेवलं होतं. माहित नाही भीम, तुझ्यावर त्या कवापर्यंत चिडत राहणार आहेत. माझ्याकडून चूक झाली मालू. चूक? काय झालं? मी जिजाबाईजींना जरा जास्तच बोललो. एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. जिजाबाईंशी माझा कितीही रुसवा असेल, आमच्यात कितीही मतभेद असतील, मी आजपर्यंत माझी मर्यादा नाही सोडली. भलेही आजही मी माझी मर्यादा नसेल सोडली, पण मी आदर देखील नाही केला. रागात खूप काही बोललोय मी. त्यांना वाईट वाटत असेल. चुकीचं केलं मी. आणि यासाठी
माझ्या वागण्यासाठी मला आत्ताच जाऊन त्यांची क्षमा मागितली पाहिजे. हो, मी आत्ता जाऊन त्यांच्याशी बोलून येतो. भीम बी चित्र आहे. ज्या व्यक्तीने त्याला नेहमी खरं खोटं ऐकवलं, टोमणं मारलं, त्याच व्यक्तीबद्दल विचार करून ह्याला वाईट वाटत आहे. मालोजी, विचित्र नाही, खरं तर तो एकदम बरोबर आहे. कारण त्यो भीमराव आहे, ज्याला माहीत आहे काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, आणि हीच एका समजदार व्यक्तीची निशाणी आहे. म्या नेहमीच तुझ्या भल्याबद्दल विचार करत होतो, पण तू कायमचाच माझ्यावर राग ठेवून आहेस आणि माझ्या विरोधात आहेस. होय, आणि माहित नाही कवा पातूर राहणार. कारण मी भीमराव नाही आहे, मालोजी आहे. क्षमा करा मला. रागाच्या भरात येऊन जरा जास्तच बोललो. पण कसं आहे ना, तुम्ही जे करत होता ते एक मुलगा म्हणून मी सहन करू शकत नव्हतो. तर हे समजा ऐकवायला इथं आलाय तू, कारण तू मला जे बी काही बोललायस ते मी विसरून जावं आणि मान्य करावं की तू खूप चांगला आहेस. हे गुण तुझं लय चांगलं आहे. शेवटी तू असं काही बोलतोस की ज्यामुळे तू निर्दोष सिद्ध व्हावास. मग तू चांगलाच आणि बाकीची समधी लोक वाईट. नाही, असं नाहीये. हे बघा, बाबा जेवढे माझे आहेत तेवढेच ते तुमचे पण आहेत. बस ह्या गोष्टीला आपल्याला मान्य केलं पाहिजे की त्यांच्या आरोग्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट आम्हाला पण वेळोवेळी माहीत असली पाहिजे. तुम्ही आणि मी, आपण सर्व मिळून त्यांचा उपचार करू ना. मिळून का? तू कर. हा, हे चांगलं निघालं माझ्या तोंडातून. तू आणि रमा दोघं मिळून आपल्या बाबांचा इलाज करा. पण माझी एक अट आहे.